मला माहित नाही ना, त्यांना खेळता येते नाही येते. परंतु पुढच्या काळात तरी इथून पुढं आपण जबाबदारी कृषी मंत्री आहेत या गोष्टीचं भान ठेवून त्यांनी पुढच्या काळात तरी व्यवस्थित बोललं पाहिजे. इथून पुढच्या काळात तरी त्यांनी या शेतकरी मायबाप जनतेसाठी लोकांसाठी चुका होऊ देऊ नयेत. आता पुढच्या काळात त्यांच्याकडून मात्र ह्या 100% अपेक्षा शेतकऱ्यांच्या असणाऱ्या नसता शेतकरी पुन्हा त्यांच्या विरोधात रस्त्यावरती 100% येईल. पुढच्या काळात इथून पुढे तरी त्यांनी आता चुका सुधारल्या पाहिजेत. ₹1 पीक विमा योजना जी आहे तर त्या अनुषंगाने त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये की आम्ही लोकांकडून ₹1 घेतो, आम्ही शेतकऱ्यांना नाही ₹1 सुद्धा देत नाही, त्यामुळे भिकारी जे आहे तर ते शासन भिकारी आहे. नाही, मी आता सांगितलं तुम्हाला की आता असे वक्तव्य करणं त्यांनी टाळावं आणि पुढच्या काळात चुका होणार नाहीत याची काळजी त्यांनी घ्यावी. नसता त्यांच्या विरोधात 100% जनता रस्त्यावरती उतरल. त्यांनी पुढच्या काळात आता शब्द वापरताना सांभाळून वापरत याची काळजी कृषी मंत्री कोकाटे साहेबांनी घेणं आवश्यक आहे आणि पुढच्या काळात ते घेतील असं वाटतं. तर हा ऑनलाईन रमीचा जो त्यांनी त्यांच्याकडून झालेला प्रकार आहे विधिमंडळामध्ये, याबाबत नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? कारण त्यांनी आज असं म्हटलेलं आहे की मला रमी खेळता येत नाही आणि ते स्किप करताना ते आलेले व्हिडिओ आहे, मला खेळता येत नाही आणि मी कधी खेळलो नाही. मग आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं म्हणल्याच्या नंतर त्यांना खेळता येत नाही किंवा मी खेळलो पण नाही दिलं म्हणल्याच्या नंतर ठीक आहे. परंतु पुढचा काळ जे आहे इथून पुढच्या काळात त्यांनी लक्षात ठेवावं की आपल्याकडून शेतकऱ्यांच्या बद्दल वाईट कुठले शब्द जाऊ नयेत किंवा चुकीचं काम विधान भावना तुमच्याकडून होऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी. येता पुढचा काळ नसता त्यांना पुन्हा माफ नाही करणार.